नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर चेतन दिलीप साळुंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. हॅलो डॉक्टर हा आमचा आरोग्यविषयक कार्यक्रम आहे, ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करत असतो. विषय आहे तोंडाचे आजार आणि आयुर्वेद. प्रेक्षको, आज मला एक गोष्ट आठवली. पूर्वीच्या काळी राजवाड्याच्या रक्षणाची जबाबदारी ही त्या राजवाड्याच्या द्वारपालावर राहत असे आणि अर्थातच द्वारपाल देखील अतिशय चोखपणे रक्षणाची जबाबदारी पार पाडत असत. परंतु काही वेळा अपघातामुळे व आजारपणामुळे द्वारपाल आपली रक्षणाची जबाबदारी पार पाडण्यास अकार्यक्षम ठरत असत व यामुळे राजवाड्याच्या रक्षणाचा बोजवारा उडत असे. जर का हीच राजवाड्याची उपमा जर मानवी शरीराला दिली तर द्वारपालाची उपमा ही आपण मानवी मुखाला किंवा तोंडाला देऊ शकतो. काही वेळा तोंडाचे विकार होण्यासाठी अपत्य पालन असेल किंवा विविध प्रकारचे व्यसने कारणीभूत असतात. तर त्यामुळे हिरड्या सुजणे, तोंडाचे विकार, ओरल लायकन प्लॅनस असेल, तोंडाचे अल्सर असेल किंवा तोंडाचा कॅन्सर असेल, अशा प्रकारची व्याधी होत असतात. ही व्याधी होण्यामागची कारणं काही असोत, त्याची लक्षणं काही असोत, परंतु त्यावर चिकित्सा करणं, उपचार करणं हे तेवढंच महत्त्वपूर्ण ठरतं. व अशा वेळेस आपल्या मदतीला धावून येते संपूर्णतः निसर्गाशी एकरूप असलेली आयुर्वेद चिकित्सा पद्धती व जिचा चांगला फायदा रुग्णांना होतोय. तो कसा हे आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य समीर गोविंद जमदग्नी. नमस्कार सर, आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहेत. तसेच सर विख्यात आयुर्वेद तज्ज्ञ आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी आयुर्वेदाचार्य आणि आयुर्विद्या पारंगत ही पदवी संपादन केलेली आहे. नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी आणि विश्ववती आयुर्वेद रुग्णालय कोल्हापूर येथे सर प्रधान चिकित्सक आहेत. कॅन्सर, हृदरोग, एड्स, वंध्यत्व आणि किडनी फेल्युअर तसेच क्रिटिकल इलनेस यामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेले आहेत. आज आपण त्यांच्यासोबत तोंडाचे आजार आणि आयुर्वेद या विषयावर चर्चा करणार आहोतच, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोतच, परंतु आपलाही सहभाग आजच्या कार्यक्रमात आवश्यक आहेत, महत्त्वपूर्ण आहेत. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि तुमचे नेमके प्रश्न विचारण्यासाठी कृपया मला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 किंवा 24908050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड डायल करायला विसरू नका. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी प्रेक्षकांना आमच्या काही थोड्या सूचना आहेत. प्रश्न विचारताना कृपया तुमच्या टीव्ही संचाचा आवाज हा कमी ठेवावा, जेणेकरून तुमचे नेमके प्रश्न आमच्यापर्यंत स्पष्ट ऐकू येतील. विषयाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. कार्यक्रमाच्या मध्यभागी व शेवटी आजच्या तज्ज्ञांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी आम्ही दाखवणार आहोत, याची तुम्ही नोंद घ्यावी. तसेच तुमच्या मोबाईलमध्ये जर कॅमेरा असेल तर तुम्ही तो फोटो देखील काढू शकता, जेणेकरून तो तुमच्या संग्रह राहील. तसेच कार्यक्रमाच्या मध्यभागी तुम्हाला विविध विषयांवर मी तुम्हाला महत्त्वाची माहिती देखील देणार आहेत. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर, आयुर्वेदाबाबतचा तुमचा इतक्या वर्षांचा अनुभव आहे, तसं मुख या शब्दाची व्याप्ती आयुर्वेदामध्ये कसं वर्णन केलेलं आहे त्याबद्दल काय सांगणार? कसं आहे, आयुर्वेदामध्ये आपल्या शरीराला जी बहिर्मुख स्रोतस आपण म्हणतो त्याला संस्कृतमध्ये, जी छिद्र शरीराला आहेत बाहेर, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे मुखाचा आहे. बरोबर. आणि ऊर्ध्वमूलम अधकायम या न्यायाने आपलं शीर किंवा डोकं हे आपल्या शरीराचं मूळ आहे. आणि त्यामुळं प्राणोअत्र मूर्धगा म्हणजे मेंदूच्या ठिकाणी किंवा मस्तिष्काच्या ठिकाणी प्राणवायू राहतो असं म्हटलेलं आहे. आणि त्याचं चलनवलन जे आहे ते संपूर्ण शरीरामध्ये सगळीकडे जरी चाललेलं असेल तरी पोकळ्या जिथं आहेत अशा बहिर्मुख स्रोतांच्यामध्ये या वायूचं गमन हे असतं. आणि त्या वायूला मग वेगवेगळी नावं दिलेली आहेत, प्राण, उदान, समान, व्यान, आपण अशा पद्धतीची. तर मुखाच्या हिशोबाने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा बाह्य प्राण जे आहेत, हवा, पाणी, अन्न, याचा संबंध जो आहे तो आपल्या नाकाशी आणि मुखाशी येत असतो. आता सुरुवात करताना तुझी छान गोष्ट सांगितलीस ना, तर ऋग्वेदामध्ये असं मंडलात एक असं सूत्र आलेलं आहे की आपल्या शरीराचे 4 दिक्पाल आहेत, नाक, तोंड, गुदद्वार आणि मूत्रद्वार. तर ह्यांचं जर आरोग्य व्यवस्थित असेल तर शरीराचा दुर्ग जो आहे तो व्यवस्थित पोचला जातो आणि बरेच वर्ष म्हणजे 100 वर्ष तो जगू शकतो. तर तोंडावरती कंट्रोल बोलण्याच्या बाबतीत, खाण्याच्या बाबतीत, श्वासोश्वास जो आहे तो प्राणायामाच्या हिशोबाने, म्हणजे सद्गुरूंचं नाव घेत किंवा देवाचं नाव घेत, आणि मलमूत्र विसर्जन मग आपोआपच व्यवस्थित व्हायला लागतं. कारण तुमच्या खाण्यापिण्यामध्ये आणि श्वासामध्ये जर एक लय आलेली असेल तर तुमचं शरीर आजारी पडत नाही. तर मुखाचा एवढा विस्तृत विचार जो केलेला आहे आयुर्वेदाने तसा इतर शास्त्रांनी केलेला नाही आहे. तरीसुद्धा मुख असं म्हटलं की त्याच्यामध्ये जीभ आली, हिरड्या आल्या, दात आले, गाल आले, आतमधले जे टॉन्सिल्स आहेत तिथपर्यंतचा जो भाग आहे घशाचा तो, गलशुंडी नावाचा जो भाग आहे तो आला, टाळू जी आहे ती वरची दोन्ही पद्धती टाळू आल्या, सॉफ्ट पॅलेट आणि हार्ड पॅलेट जे आहे ते, लसिका ग्रंथी ज्या आहेत त्याचा सुद्धा संबंध ह्याच्याशी येतो आणि लाला ग्रंथी ज्या आहेत त्याचाही संबंध येतो. तर या सगळ्याला अनुलक्षून मुख हे प्रकरण आहे.
आणि तुम्ही असं लक्षात घ्या की एकदा आपण ऊर्ध्वजत्रुवर म्हणजे आपल्या गळ्याच्या वरचे अवयव जर लक्षात घ्यायला लागलं तर त्याला शालाक्य तंत्र असं निमी ऋषीने म्हणून ठेवलेलं आहे. म्हणजे शलाका ज्याच्यामध्ये सारखी वापरली जाते ऑपरेशनसाठी, अशा पूर्वीच्या पद्धतीचा विचार जो आहे तो त्यामध्ये आहे. म्हणजे नाकामध्ये सळी घातली तर ती नेझोलॅटरल डक्टमधनं डोळ्यामध्ये येऊ शकते, डोळ्यातनं घातली तर नाकात येऊ शकते, घशातनं ती कानामध्ये जाऊ शकते युस्टेशियम ट्यूबच्या बाबतीत. तर सप्तपथ नावाचा एक पथ किंवा मार्ग आपल्या घशामध्ये सांगितलेला आहे. तर त्यामुळे तुम्ही तोंडाचा आजार असं जेव्हा म्हणता त्यावेळेला तुम्ही नाकाचा, डोळ्याचा आणि कानाचा विचार जरूर करावा लागतो तुम्हाला. आयुर्वेदात कसं कधीही असं होत नाही. मग ENT स्पेशालिस्ट असं म्हटलं की ते फक्त ह्या पद्धतीने बघतो, तसं आयुर्वेदाचं होत नाही. त्याचा शरीराशी संबंध असतो आणि इतर अवयवांचा जो मुखाशी संबंध आहे तो तर लक्षात घेतला जातो, पण आता सांगितलं या अवयवांचाही घेतला जातो. इतकं सगळं लक्षात घेतलं तर मुख हे प्रकरण जे आहे ते संपूर्ण सांगितलं असं होऊ शकतं. बरोबर, निश्चितच सर तुम्ही जे सांगितलं की आयुर्वेदामध्ये मुखाबद्दलचे एवढं विस्तृत वर्णन केलेलं आहे. तर सर माझा पुढचा प्रश्न आहे की मुखाच्या आजाराविषयी आयुर्वेदामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण माहिती आहे का सर? त्याबद्दल काय सांगणार? आता आपण जसं म्हटलं ना, मुख असं म्हटलं ना की आपल्या मुखापासून गुद कांडापर्यंत किंवा शौचाच्या जागेपर्यंत जी नळी आहे, मग त्याच्यामध्ये लहान आतडा आहे, मोठा आतडा आहे, इसोफेगस किंवा अन्ननलिका आहे, आमाशय किंवा ज्याला आपण जठर म्हणतो ते आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा संबंध जो आहे तो आतमध्ये जाठाग्नी जो आहे तो नाभीच्या ठिकाणी बसलेला आहे आणि तिथं अग्नीचं जे पचनाचं काम आहे ते सुरू आहे. तर त्याचा परिणाम जो आहे तो मुखावरती येणार आहे, त्याचा परिणाम गुदमार्गावरती येणार आहे. म्हणजे हे द्विमुख नाडी यंत्र असल्यासारखंच आहे थोडक्यात. आणि याचा आरोग्याचा विचार जो आहे तो त्या हिशोबाने करणं गरजेचं आहे. म्हणजे आहाराशी जेवढा त्याचा संबंध आहे तेवढा संपूर्ण अन्न नलिकेचा आणि अन्न व स्रोत ज्याला आपण म्हणतो त्याचा संबंध मुखाशी येत असतो. नो डाऊट की इतर शरीरातले जे आजार आहेत, मग ते शारीरिक आजार असू देत, मानसिक आजार असू देत, अभिघातज असू देत, बाहेरून मार लागून, या सगळ्यांचा संबंध जो आहे तो मुखाच्या आजाराशी येऊ शकतो. हे नक्की आहे. बरोबर सर, म्हणजे एवढं विस्तृत वर्णन आयुर्वेदामध्ये केलेलं आहे. सर कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक फोन आलाय, जगदीश यांचा फोन आलाय सिंधुदुर्गवरून. नमस्कार जगदीशजी, आपला प्रश्न विचारा. मी जगदीश परब सिंधुदुर्गातून बोलतोय. हा, बोला. माझा प्रश्न आहे, तोंडाला उष्णतेचे विकार म्हणजे फोड येणे किंवा दुर्गंधी येणे, त्याच्या मागची नेमकी कारणे काय असू शकतात आणि त्यावर आयुर्वेदिक उपचार पद्धती काय आहे? चालेल, निश्चितच की तोंडाला फोड येण्याची कारणं कोणती व त्यावर आयुर्वेदिक उपचार कोणते? सर काय सांगणार? नेहमीचा प्रश्न आहे. बरोबर, मुखपाक किंवा तोंड येणं आणि तोंडाला दुर्गंधी येणं अशा दोन गोष्टी त्यांनी सांगितल्या. तर पहिल्यांदा असं होतं की आता व्यवहारामध्ये आपण हातसडीचे तांदूळ खात नाही आणि रेड मीट जे आहे ते बरेचसे लोक खात नसतात. तर ह्या लोकांना B12ची डेफिशियन्सी हा एक प्रकार हल्ली व्यवहारात खूप दिसतो. म्हणजे 10 पैकी 7 लोकांना जवळजवळ B12 जे आहे ते 175च्या खाली असतं आणि त्यांना अनेक शारीरिक आणि मानसिक लक्षणं असतात. कितीही कोणत्याही डॉक्टरची औषध घेतली तर ते सुधारत नाही असं होतं. तर त्याला पंचतिक्त घृताचा बस्ती म्हणून जो आहे तो जर केला गेला किंवा हेमग्रभ रसायन नावाचं जे औषध आहे ते गुळवेल सत्वावर जर घेतलं गेलं तर यांचा आता तो तोंड येण्याचा त्रास आहे तो कमी होऊ शकतो. किंवा जाईची पानं असतात ती तोंडामध्ये चावून चावून खायची आणि नंतर थुंकून टाकायची, तर त्यांनी मुखपाक हा प्रकार जो आहे तो कमी होतो. तालीसादी चूर्ण म्हणून एक औषध आहे, ते जेवणाच्या आधी आणि नंतर घेतलं तरी हा त्रास कमी होऊ शकतो. आता मुख दुर्गंधी किंवा तोंडाला घाण वास येणं हे जे प्रकरण आहे हे 35 वर्षानंतर साधारण प्रत्येक स्त्रियांना आणि पुरुषांना हे यायला लागतं. त्याचं कारण काय होतं की पित्ताचा जो गुण सांगितला आहे त्यात पित्तम सस्ने तीक्ष्णोष्णम लघु विश्रम सरम द्रवम असं म्हटलेलं आहे. तर त्यातला विस्र गुण जो आहे ना तो म्हणजे पित्ताचा तो दुर्गंध आहे. म्हणजे आपण गाडीमध्ये जात असतो आणि बसमधून जाताना कोणतरी उलटी करतं आणि जो भपकारा येतो ना तो म्हणजे विस्र गुण आहे. तर हा पोटामध्ये वाढल्यानंतर तरुण वयामध्ये हा वाढतो, मध्यम वयापर्यंत 60पर्यंत राहतो आणि बरेच आधुनिक शास्त्र ज्याला असं म्हणतं की हार्मोनल चेंजेसमुळे हा प्रकार घडतो. तर आयुर्वेदानुसार ह्याचं ऊर्ध्व गद अशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे आणि त्याची अनंत कारण आहेत. म्हणजे मलाउष्टंभ असेल, कुर्मी जर होत असतील, दातामध्ये कॅव्हिटीज असतील, लहान मुलांच्या आयडिनाइड्स वाढलेले असतील, तर पुन्हा त्याच्यानंतर उपकुश नावाचा हिरड्यांचा आजार आहे त्याच्यामध्ये, कान जर खराब असेल आणि तो फुटलेला असेल तर त्याच्यामुळं, डोळ्याच्या काही आजारांच्यामुळं, स्थूलपणामुळं, मधुमेहामुळं, किडनी फेल्युअरमुळं, त्वचारोगांच्यामुळं अशी अनंत कारणं जी आहेत ती आपल्या तोंडाला वास येण्याची असू शकतात. तर ह्याचं बरोबर निदान करून जर औषध दिलं गेलं तर हा त्रास कमी होत असतो. आणि त्यासाठी साधा एक उपचार करावा की आठवड्यातनं एकदा उपवास करून आपल्या एलिमेंटरी कॅनलला किंवा आतड्याला विश्रांती देण्याची सवय करावी. आपण जे अत्याचार पोटर करत असतो त्याचा परिपाक म्हणून अनेक आजार होतात, त्याच्यामध्ये हा सुद्धा होत असतो. म्हणजे सध्याची जी बरेच लाईफस्टाईल बदलली आहे त्याच्यामुळे सुद्धा पडू शकतो. सर कार्यक्रमात माझा पुढचा प्रश्न आहे की सर बहिर्मुख श्रोतस म्हणजे काय आणि त्याचा व मुखाचा काय संबंध आहे? सर कसं आहे, आता आपण जे मगाशी म्हटलो तर शरीराला असलेली जी नॅचरल छिद्र आहेत त्याच्यामध्ये 3 स्त्रियांना जास्ती आहेत. ते म्हणजे अपत्यपथ असा एक
खूप सुंदर शब्द वापरलेला आहे, म्हणजे पाळीचा मार्ग. आणि स्तन्याशयाचे 2 छिद्र जी आहेत ही स्त्रियांना तेवढी जास्तीची आहेत. आणि त्याचा परिणाम म्हणून आपण संपूर्ण शरीरावरती जर ह्या गोष्टी बघायला सुरुवात केली तर बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या ज्या आहेत त्या आपल्या शिराच्या ठिकाणी आहेत असं आपल्याला लक्षात येतं. तर बहिर्मुख स्रोत म्हणजे बाहेर उघडणारी द्वारं असं त्याचा मराठीत अर्थ आपण करू शकतो. तर शरीराला किती छिद्र असावीत हे ठरलेलं आहे. ऑपरेशन करून टॅक्योटॉमी केली किंवा पोटावरती ऑपरेशन करून एखादं छिद्र जर तयार केलं गेलं तर आयुर्वेदानुसार बॉडी फिजिओलॉजी बदलते. आपल्या शरीरातले जे 5 वायू सांगलेले आहेत त्यांचं काम करण्याची पद्धत बदलते. आणि मग त्या रुग्णाला जर गुण येत नसेल तर आम्ही ती छिद्र बंद करायला सांगतो आणि नंतर औषध देतो, तर त्याचा परिणाम चांगला येतो. तर त्यातलं पहिलं आणि प्रधान स्रोत जे आहे ते म्हणजे मुख आहे. आणि मुखाचा संबंध जर आपण बघितला तर धड ते खाली बघत नाही आणि वरती बघत नाही, सरळ बघतंय, तिरपं बघतंय, अशा पद्धतीचं आहे. तर छिद्र शरीरात कशी असावीत हे परमेश्वराने ठरवले, त्यानुसार बॉडी फिजिओलॉजी आहे. हा आयुर्वेदाचा आणि आयुर्वेदाचाच विचार असू शकतो. म्हणजे बायो इंजिनिअरिंग जे आहे ना त्या लोकांनी याचा जरूर विचार करावा. म्हणजे छिद्र नवीन पाडणं हे किती धोकादायक होऊ शकतं. हा लाईफ सेव्हिंग आहे म्हणून तुम्ही केलं, पण नंतर ते ॲज एल एज पॉसिबल बंद करायला पाहिजे, याचा विचार केला जायला पाहिजे. तर हे मुखाच्या ह्याच्यात बघणं खूप गरजेचं आहे. निश्चितच सर, तुम्ही जे सांगितलं की आज प्रकारे ज्या या गोष्टी घडत आहेत त्यामुळे सुद्धा लाईफस्टाईल बदलल्यामुळे होऊ शकतात. सर, कार्यक्रमात पुढे आपल्याला एक फोन आलाय, दत्ता पाटील यांचा फोन आलाय जालन्यावरून. नमस्कार दत्ताजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. सर हॅलो. हा बोला. हा माझा प्रश्न असा आहे, हा आपला प्रश्न सलग प्रश्न विचारा. माझं तोंड जे तोंड माउथ हा 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 हे अजिबात म्हणजे वाचत नाही, मला जेवता येत नाही म्हणलं. म्हणजे मी रुंद झालं म्हणलं, पहिलं खूप रुंद होतं, आता रुंद झालं नाही म्हणलं ते. अच्छा, काही वेदना, काही जखमा झाल्यात त्यामध्ये? जखमा अजिबात नाही म्हणलं. हा, नाही जखमा नाही म्हणलं, अजिबात जखमा नाही म्हणलं. चालेल चालेल चालेल, निश्चित. म्हणजे तोंडाचा आकार लहान आहे बुवा असं. हा, चालेल, जेवण चालेल. करायला खूप त्रास होतो, तोंडामध्ये पूर्ण घास जात नाही माझ्या. अच्छा, आपलं वय किती सर? वय माझं सध्या 39 चालू, 39. चालेल चालेल व्यसन चालेल. काय आहेत? 39. व्यसन व्यसन काही आहे का आपल्याला? व्यसन काही आहेत का? दुसरं काही नाही, माझं तोंड रुंद होत नाही म्हणलं, जेवता येत नाही मला. चालेल चालेल, कदाचित हा त्यांच्या आहे, मी कधी मध्ये तंबाखू खातो म्हणलं. चालेल चालेल, तंबाखू खातात, हे व्यसन आहे सर त्यांना. सर, या प्रश्नाचं मला उत्तर देतील, परंतु त्यापूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. हिमोफिलिया म्हणजे कुठल्याही आपल्या शरीरामध्ये रक्ताची गोठण्याची प्रक्रिया असते ती कमी होणे आणि त्याच्यामुळे रुग्णांच्या कुठेही जखमा झाल्या तर त्यातून जास्त रक्तस्राव होणे, अशा प्रकारचा हा आजार असतो. सर्वसाधारणपणे हा आजार अनुवंशिक असतो आणि हा फक्त पुरुषांनाच होतो. ज्या आईवडिलांच्या अनुवंशिकतेमध्ये हा आजाराचे जीन्स असतात अशांमध्ये जर लग्न झालं तर हा मुलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये हा आजार आपल्याला सापडतो आणि हा कुटुंबांमध्येही आढळतो. हिमोफिलियाचा रुग्ण आपण कसा शोधतो ह्याच्यावर खरं तर म्हणजे एखाद्याला ज्यावेळी जखम होते आणि त्यातून रक्त वाहायला सुरुवात होतं, सर्वसाधारणपणे रक्त वाहिल्यानंतर हे 4 ते 5 मिनिटांमध्ये रक्त बंद झालं पाहिजे. पण ते जर बंद झालं नाही आणि ते वाहतच राहिलं तर तो हिमोफिलियाचा रुग्ण आहे का असा आपल्याला विचार करायला लागतो. आणि मग अशावेळी आपण त्याच्या रक्ताच्या तपासण्या करतो आणि त्याच्यामध्ये रक्त गोठण्याचे जे काही फॅक्टर्स असतात किंवा त्यातले जे घटक असतात त्यापैकी फॅक्टर 8, फॅक्टर 7 आणि फॅक्टर 9 अशा प्रकारचे जे घटक जर कमी असतील तर त्याला आपण हिमोफिलिया आहे असं म्हणतो. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे तोंडाचे आजार आणि आयुर्वेद. सहभागी आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. प्रेक्षको, तुम्हालाही सरांना बरेच प्रश्न विचारायचे आहेत. माझी देखील सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, 17 एप्रिल हा दिवस वर्ल्ड हिमोफिलिया डे म्हणून साजरा केला जातो, ज्यामध्ये वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफिलियातर्फे विविध प्रकारचे जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जातात. यावर्षीची थीम आहे बिल्डिंग अ फॅमिली ऑफ सपोर्ट आणि त्याविषयीची माहिती मी तुम्हाला पुढे देणारच आहोत.
तर सर मगाशी कार्यक्रमात आपल्याला दत्ताजी यांचा फोन आला होता की वय 39 आहे आणि त्यांना व्यसन आहे तंबाखूचा आणि तोंडाचा आकार लहान आहे, तर व्यसनाचा काही त्याच्यात रोल आहे का सर? खूप मोठा आहे. ते कधी मधी तंबाखू घेतो असं म्हणतात, पण बऱ्याच लोकांना, बाहेरचं खाणाऱ्या लोकांना, सिगारेट ओढणाऱ्या लोकांना, तंबाखूवाल्यांना आपण कमी व्यसन करतो असं वाटत असतं, पण त्यांनी जर दिवसाचं दिनचर्या आखून येऊन त्यात खुणा करून ठेवल्या आपण किती वेळा खातोय, तर ॲटलिस्ट 8 ते 9 वेळेला तरी तंबाखू खाल्ली जात असते. ती काळी पिवळी कशी असते ती देवाला माहीत, आणि त्याच्याबरोबरीनं चुनार जो लावून ती खाण्याची पद्धत असते. तर तो आजार जो आहे तो त्यामध्ये सबम्युकोजल फायब्रोसिस सारखी ती लक्षणं आहेत, आणि नाकात टाकायचे वेगवेगळे ड्रॉप असतात, ते जर खूप दिवस टाकले गेले तर नाकामध्येही तो आजार उत्पन्न होऊ शकतो. आयुर्वेदानुसार जर त्याचा विचार करायचा झाला तर एक खूप सुंदर उपचार त्याच्यासाठी असतो, तोही आपण बघूया. पण त्याच्या मागची जी पूर्वपीठिका किंवा कार्यकारण मीमांसा आहे ते बघणं गरजेचं आहे. तुम्ही असं लक्षात घ्या की आपलं शरीर जर जळलं, भाजलं, तर तिथं एक फायब्रस टिश्यू तयार होऊन बसतं. असं का होतं? तर रसास्तन्यम ततो रक्तम असुर्या कंडरा शिरा असं एक सूत्र आहे आयुर्वेदामध्ये. रक्त जळल्यानंतर त्यामधनं शिरा तयार होऊ शकतात, आणि त्याच्याबरोबरीने मेद जळला तरी सुद्धा अशा स्नायू आणि स्त्रियासारख्या रचना उत्पन्न होतात. तर तोंडामध्ये इतका तीक्ष्ण उष्ण पदार्थ सतत धरल्या कारणानं, सिगारेटचं व्यसन असताना, गुटखा खाताना किंवा तंबाखू खाताना तोंडाच्या आतला जो रक्तात आणि मेदाचा भाग आहे तो जळून जाऊन ही प्रक्रिया घडते. तर ह्याच्यासाठी आम्ही मेदोगत वात आणि मांसगत वात आणि रक्तगत वाताची ट्रीटमेंट करतो. तर त्यात रोज रात्री जुलाबाचं औषध कोटा सापणारं घ्यायचं असतं. तोंडामध्ये गंडूळ धरण म्हणजे काही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची तेलं असतात, ती तोंडामध्ये धरणं गरजेचं असतं. नस्य नावाची ट्रीटमेंट करायची असते, आणि हे सगळं होत असताना रक्तपाचक आणि मांसपाचक नावाची औषधं आहेत आणि मेदोपाचक ती पोटामध्ये घ्यायची असतात. तर तोंड हळूहळू जे आहे ते उघडता येतं. तुम्ही असं लक्षात घ्या की लाकूड आहे वाळलेलं, आणि त्याला जर रोज तेल आणि तूप लावलं आपण तर लाकडाचा रॉड जो आहे तो पूर्ण आपण वाकवू शकतो. हे तर जिवंत शरीर आहे, त्याच्यात किती इलॅस्टिसिटी आपण आणू शकतो. पण त्यावेळेला तंबाखूचं व्यसन हळूहळू करत बंद करणं हे गरजेचं आहे. एकदम जर बंद केलं आणि जर त्या सबम्युकोजल फायब्रोसिसमध्ये जर आज जखमा झाल्या तर त्यामध्ये जवळजवळ 70% शक्यता ही असते की कॅन्सर असू शकतो. तर त्यांनी ह्या गोष्टी जवळच्या वैद्याकडे जाऊन त्याची शहानिशा करावी आणि त्यानुसारची औषधं त्यांनी निवडून घ्यावी. निश्चितच दत्ताजी, यामध्ये सगळ्यात मोठा रोल आहे तुमचा व्यसनांचा. कृपया करून ती व्यसनं कमी करा किंवा हळूहळू बंद करा. सर, फोन येण्यापूर्वी बहिर्मुख श्रोतशांबद्दल तुम्ही सांगत होतात, तसं ही बहिर्मुख श्रोतस ज्या दिशांना असतात त्या दिशांचा आयुर्वेदानुसार काही संबंध आहे का? आता आपण जसं बघितलं तसं अधोगामी ज्या काही गोष्टी आहेत, मलमूत्र विसर्जन आहे किंवा स्त्रियांना पाळी येणं आहे, तर हे सगळं अपानाच्या क्षेत्रामध्ये येतं. आणि अपान वायू जो आहे तो कटिरामध्ये आपल्या असतो, अपान क्षेत्रामध्ये असतो, आणि शुक्रार्थ व शक्रुन्मूत्र गर्भनिष्क्रमण क्रिया असं त्याचं कार्य सांगितलेलं आहे. म्हणजे शुक्र, आर्त वगैरे हे सगळं बाहेर काढणं, गर्भ बाहेर काढणं ह्याचं तो काम करत असतो. तर प्रत्येक अवयवातल्या त्या वायूला एक विविक्षित काम दिलेलं आहे. तर तोंडाच्या बाबतीत जर आपण विचार करायला लागलो तर असं सांगितलेलं आहे की वाक प्रवृत्ती प्रयत्न बलवर्ण श्रुतिक्रिया हे उदान वायूचं जे काम आहे, बोलणं वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या उदानावरती अवलंबून असतात. आणि दुसरं म्हणजे प्राणवायू जो आहे तो सुद्धा आपल्या मुखाच्या ठिकाणी कार्य करत असतो, आणि त्याच्या कामामध्ये असं सांगितलं की निश्वासान्न प्रवेशकृत म्हणजे अन्न आत घेणं आणि गिळणं ही जी प्रक्रिया आहे ती सुद्धा त्या प्राणवायूवरती चाललेली असते. म्हणजे ह्या तोंडांचा किंवा बहिर्मुख स्रोतसा किंवा बाहेरच्या छिद्रांच्या शरीरातल्या दिशा काय असावी हा जो विचार आयुर्वेदाने सांगितलेला तो खूप महत्त्वाचा आहे. कारण तशी ती जर दिशा राहिली नाही किंवा तिथं कुठं ऑब्स्ट्रक्शन आलं, कॅन्सरचं असेल, गाठीचं असेल किंवा इतर कोणत्या गोष्टीचं, तर त्यांना निश्चित परिणाम जो आहे तो त्या वाताच्या गतीवरती होतो, तो प्रतिलोमित होतो. जिथं जायला पाहिजे तिथं न जाता उलट्या दिशेने जातो, आणि त्यामुळे फिजिओलॉजिकल चेंजेस जे आहेत ते शरीरामध्ये येतात आणि शरीर पॅथॉलॉजिकल कंडिशनना बळी पडतं. तर हा विचार कोण करत नाही. आणि त्यामुळे तुम्ही बघा, प्राणायाम चुकीच्या पद्धतीने केला गेला तर ज्याचा त्रास असतो तो लोकांना होतो. याचं कारण काही गतिभेद जो आहे तो वायूचा होतो. असं म्हटलेलं आहे, यथा सिंहो गजो व्याघ्रो भवेत वशः शनैः शनैः तथैव सेवितो वायू अन्यथा हंती साधकम असं म्हटलेलं आहे प्राणायामाच्या बाबतीत. तोच विचार जो आहे तो आपल्या शरीरातल्या इतर सगळ्या बहिर्मुख स्रोतस किंवा पोकळ्यांच्या बाबतीत करायला लागतो. त्यामुळे कोणत्याही शरीरातल्या छिद्राचं आरोग्य जपणं, त्यातल्या त्यात मुखाचं जपणं, नाकाचं जपणं, गुदमार्गाचं जपणं आणि मूत्रमार्गाचं जपणं हे प्रत्येक माणसाचं आद्य कर्तव्य आहे. बरोबर. निश्चितच सर, की म्हणजे त्रिदोषांचं महत्व असेल किंवा प्राण, उदान, व्यान, समान, अपान यासारख्या वायूंचं महत्व देखील आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. सर, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपल्याला फोन आलाय, अतिश यांचा फोन आलाय सोलापूरवरून. नमस्कार अतिशजी, आपला प्रश्न विचारा. हा बोला. हॅलो, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. हा, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. हा बोला. नमस्कार. मला वाटतं सर इथे काही कारणामुळे फोन कट झालेला दिसतोय. तर सर, मगाशी तुम्ही बहिर्मुख श्रोतसांबद्दल सांगितलं, तसं मस्तिष्क आणि मुख
यांच्या शरीर रचनेचा किंवा शरीर क्रियेनुसार काही महत्व आहे का सर? आयुर्वेदात काही वर्णन केलेलं आहे का त्याबद्दल? कसं आहे, मस्तिष्क म्हणजे मेंदू जो आहे तो, हृदय आणि किडनी किंवा बस्ती हा जो भाग सांगितलेला आहे, ही 3 मर्म म्हणून सांगितलेली आहेत आणि त्यांचा एकमेकाशी संबंध असतो. आणि हे सगळं बिघडण्याचं कारण जे आहे ते आपल्या खाणं पिणं वागणं याच्यातूनच होत असतं. आजार काय आकाशातून पडत नाही, तो उत्पन्न होत असताना आपलं खाणं पिणं वागणं हे चुकीचं होणं, असं जे प्रकरण आहे ते आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. असाच मी इंद्रियार्थ संयोग, प्रज्ञापराध आणि काल म्हणजे बुद्धीचा आपला जो आहे तो भेद, आपण चुकीच्या पद्धतीने खाणं पिणं वागणं हे इंद्रिय लौल्य जे आहे ते, आणि त्याच्याबरोबर काळ जो आहे वसंत ऋतू, शिशिर ऋतू, म्हातारपण, तरुणपण, ह्याच्यामुळे माणसाला आजार होत असतात. आणि आयुर्वेदाने एक चौथ्या ऋषींनी सांगितलेला भाग आहे तो म्हणजे पूर्वजन्मकृत व्याधी जे असतात ते पापकर्मामुळे उत्पन्न होणारे असे आहेत. बऱ्याच लोकांचा याच्यावर विश्वास बसणार नाही, पण त्यासाठी दरवेळी मी एक उदाहरण देतो की समजा 1.5 महिन्याचं मूल आहे आणि त्याला रक्ताचा कॅन्सर वगैरे जर झाला तर त्या मुलांना बिचाऱ्याने काय वाईट खाल्लेलं प्यालेलं असतं, पण कार्य जर तुम्हाला दिसतंय कॅन्सर झालेलं तर त्याचं काहीतरी कारण असणार आणि मग ते आईच्या पोटात असताना किंवा त्याच्या मागे जाऊन पूर्वजन्मामध्ये त्याची उत्तर असतात असं आयुर्वेद मानतो. हे कोणाला पटो न पटो त्याचा काही संबंध नाही आहे, पण हे चौथं कारण जे आहे ते चरक ऋषींनी सांगितलेलं आहे. तर ह्या पद्धतीचा विचार जर लक्षात घेतला तर खाणं पिणं वागण्यातनं मस्तिष्काशी किंवा शरीराशी संबंधित जे काही आजार आहेत त्याचं मॅनिफेस्टेशन आपल्या मुखातल्या आजारावरती येऊ शकतं आणि दातांच्या आरोग्यावरती, हिरड्यांच्या आरोग्यावरती, जिभेच्या आरोग्यावरती त्याचा निश्चित परिणाम होतो. म्हणजे आपली जी लाईफस्टाईल असेल किंवा मुखरोगाशी संबंधित जे इतर आजार असतात ते दिनचर्या किंवा आहारामुळे सुद्धा कमी जास्त होऊ शकतात. तर मला कार्यक्रमात पुढचा एक प्रश्न आहे की मुखरोगाची नेमकी कारणं कोणती सर? ही कशामुळे होतात सर? खूप महत्वाचा प्रश्न आहे चेतन. कारण कसं आहे, लोकांना त्याच्याविषयीची कारणं जी आहेत ती सांगितली तर आश्चर्य वाटेल. आता पालथं झोपणं हे महत्वाचं कारण जे आहे ते मुखरोगामध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही असं लक्षात घ्या की पालथं झोपल्यानंतर पोटाचं प्रेशर आल्यानंतर खालची स्रोतचं फक्त 2 आहेत, मल आणि मूत्राची, किंवा स्त्रियांच्या बाबतीत अपत्यपथाचं आहे. परंतु बरीचशी बाकीची स्रोतस आहेत ती वरच्या बाजूला आहेत. कारण शरीरातले जे महास्रोतसातले किंवा आतड्यातले जे दोष आहेत ते जास्ती करून मुखाच्या बाजूला गतीने वरती येत असतात आणि त्यामुळे पालथं झोपल्यामुळे लोकांना आजारपणं जास्ती येतात मुखाची. आणि त्यामुळे तोंडाचे आजार असलेल्या प्रत्येक माणसाने हा प्रयोग करून बघावा की उताणं झोपा किंवा डाव्या किंवा उजव्या कुशीवरती झोपून बघावं, तर त्याचा परिणाम खूप चांगल्या पद्धतीने येतो. तेही शास्त्र मोठं आहे कसं झोपावं याच्याविषयीचं, जवळच्या वैद्याकडनं त्यांनी ते मार्गदर्शन करून घ्यावं. तर हे एक महत्वाचं कारण आहे. बऱ्याच लोकांना तीळ, उडीद किंवा आंबवलेले पदार्थ खूप खायची इच्छा असते किंवा खात असतात ते, किंवा ब्रेड खूप खात असतात, किंवा पनीर किंवा चीज सारखा सडलेला जो पदार्थ आहे तर अनेक व्हॅल्यूज असलेले किंवा मिनरल्स किंवा प्रोटीन्स असलेले पदार्थ आहेत असं म्हटलं जातं. पण प्रोटीन अनेक ठिकाणी आहे तर तिथं ओरिजिन आयुर्वेद बघतो, योनिभेदाने वर्गीकरण असं आयुर्वेद प्रत्येक पदार्थाचं करतो. तर प्रोटीन युक्त डाळ आहे आणि प्रोटीन सोयाबीनमध्ये आहे आणि प्रोटीन एखाद्या चीज किंवा पनीरमध्ये आहे, तर तुम्ही त्याचा विचार करत असताना कुठनं उत्पन्न झाले त्याच्यानुसार त्याचे गुण असतात. तर ते पनीर किती दिवस पुढे टिकतं किंवा चीज किती दिवस पुढे टिकतं असं जर तुम्ही विचार केला तर डाळी एवढं ते टिकू शकत नाही. तर मग प्रोटीन कोणतं घ्यायचं ही सिलेक्टिव्हिटी आयुर्वेदाने हा विचार खूप केलेला असतो. आता शतावरीच्या झाडांसुद्धा बळ वाढतं आणि वडाच्या झाडांसुद्धा बळ वाढतं. शतावरी जी आहे ती 1 वर्षात मरून जाते, वड 500 वर्ष टिकतो. मग तुम्ही कोणाचं बळ देण्याचं काम घेणार? तर निश्चितच वडा देणार. हा विचार जो आहे ना तो आधुनिक शास्त्रातील लोकांनी आयुर्वेदाचा अभ्यास करून करायला पाहिजे. निश्चितच सर की आयुर्वेदाचा अभ्यास इतका विस्तृत आहे, त्याचं योग्य पालन केलं तर किती चांगला फायदा होऊ शकतो. सर कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपल्याला फोन आलाय, कविता यांचा फोन आलाय जळगाववरून. नमस्कार कविताजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार सर. हा बोला. नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. सर माझ्या आजीचं एज आहे 70 इयर्स. हा, त्यांना 4 महिन्यापासून तोंड आलेलं आहे, तर तोंड जातच नाही, खूपच मोठा जखमा झालाय सर. अच्छा, काही इतर आजार, डायबिटीज, बीपी वगैरे? हो, बीपीचा त्रास आहे सर त्यांना, आणि दात लागून लागून तर त्या जखमा खूपच मोठ्या झालाय. चालेल चालेल, निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. बीपीचा त्रास आहे सर. निश्चितच सर, त्यांच्या आजीचं वय हे 70 वर्ष आहे, 4 महिन्यापासून तोंड आलंय, त्यात हायपरटेन्शन, डायबिटीस वगैरे देखील बरोबर. आहे. आता वय इतकं जास्ती असेल आणि दात लागून वगैरे असं जर ते म्हणत असतील ना तर जवळच्या वैद्याकडे जाऊन त्यांनी त्या मोठा आजार इतर कोणता नाही आहे कॅन्सरचा हे बघायला पाहिजे. वेदना तिथं फारशा आहेत का नाही हे बघणंही त्यावेळेला गरजेचं असतं. पण वय इतकं जास्ती असताना बऱ्याच वेळा काय होतं की शरीराची इम्युनिटी जी आहे ती कमी लागते, कपॅसिटी, आणि त्यामुळे फंगल इन्फेक्शन शरीरात जशी वाढतात ना तसं त्वचा विकार होणं आणि मुखाचे आजार जे आहेत ते ह्या पद्धतीने होऊ शकतात. जुने लोक जे आहेत ते तंबाखू खाणं किंवा तपकी ओढणं वगैरे अशी व्यसनं पूर्वीच्या काळी असायची, तर त्याची शहानिशा करणं गरजेचं आहे. व्हिटॅमिन B12 तर मगाशी जे म्हटलं
ते जर कमी झालेले असेल तरी हा प्रकार होऊ शकतो. पण हा पित्ताच्या प्रकोपाने होणारा आजार आहे. तर तालीसादी चूर्ण म्हणून जे आहे ते आणि गुळवेल सत्व ही 2 औषधं त्यांनी जवळच्या वैद्याकडनं आणावीत आणि ती जेवणाच्या आधी आणि नंतर घेणं हे सुरू करावं. त्याच्याबरोबर एक पिच्छाबस्ती म्हणून प्रकार आहे आयुर्वेदातला, मोचरसाचा पिच्छाबस्ती, तो जर घेतला गेला तर त्यांचं मुखपाक जो आहे किंवा तोंड येणं हे कमी होऊ शकेल. आणि जात्यादी तेल किंवा जाईच्या पानांचं तेल घरच्या घरी खोबरेल तेलात किंवा तिळाच्या तेलात तयार करून त्याचं गंडूळ धारण किंवा तोंडामध्ये जर ते धरलं गेलं तर तोंडातल्या जखमा ज्या आहेत त्या उत्तम पद्धतीने कमी होतील. पण वय लक्षात घेता जवळच्या डॉक्टरकडनं जाऊन तपासणी करणे जास्त योग्य वाटते. निश्चितच सर, ही तुम्ही चांगली माहिती दिली आहे. सर, कार्यक्रमात माझा पुढचा प्रश्न आहे की सर, मुखरोगाची नेमकी लक्षणं कोणती असतात सर? कारणं झालीत, लक्षणं कोणती असतात? बरोबर आहे. आता कसं होतं, मुखरोग असं म्हटलं की मुखातल्या ज्या ज्या रचना आहेत त्यांचे रोग असं आयुर्वेदाने म्हटलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला भाग काय होतो की तोंडाच्या ठिकाणी तोंड आहे, जीभ आहे, दात आहे ही भावना उत्पन्न होणं. असं जर झालं तरच एखादा अवयव स्वतःचं अस्तित्व दाखवायला लागला की त्याचा आजार झाला असं म्हणायला पाहिजे. हे दाढ दुखायला लागली की आपल्याला समजते की आपल्याला दाढ आहे, तोपर्यंत आपल्याला समजत सुद्धा नाही की आपल्याला दाढ आहे म्हणून. म्हणजे कोणत्याही गोष्टीची वेदना आहे त्याचं महत्त्वाचं कारण आहे. अनुकूल वेदिनियम सुखम आणि प्रतिकूल वेदिनियम दुःखम असं म्हटलेलं आहे. हे संवेदना ही असतेच, पण ती सुखकर असेल तर माणसाचं आरोग्य आहे आणि दुःखकर असेल तर तो माणसाचा आजार आहे. त्या हिशोबाने जर बघितलं तर जीभ जाड वाटणं, लाळ जास्ती सुटणं, तोंड जे आहे त्या आतनं सोलवटल्यासारखं होणं, दात दुखणं, दाताला कॅव्हिटी येणं, दात पुढं येणं किंवा त्याच्याबरोबरीनं हिरड्याच्या संबंधाने काही आजार असतात. लेड पॉयझनिंग झालं किंवा मर्क्युरी पॉयझनिंग झालं तर त्या ती ब्ल्यू लाईन यायला लागतात. दात ठिसूळ होतात. फॉस्फरस पॉयझनिंगमध्ये हा भाग आढळून येतो. तंबाखू वगैरे खाणाऱ्या लोकांना सबम्युकोसल फायब्रोसिस सारखा आजार होतो. त्यामुळे तोंड जे आहे ते उघडता येत नाही. म्हणजे श्रीरामांसारखं फक्त 1.5 इंच हास्य असतं त्यांचं आणि एक बोट सुद्धा त्यांचं तोंडामध्ये चमच्याने खाता येत नाही. तर हा सगळा जो भाग आहे तो खूप अत्यंत त्रासदायक होतो आणि ही सगळी मुखरोगाची लक्षणं म्हणून आपण बघू शकतो. आणि त्याच्यानुसार मग निदान करताना वाताची लक्षणं किती आहेत, पित्ताची किती आहेत, कफाची किती आहेत, आपल्या शरीरातल्या सप्तधातूपैकी कोणता धातू बिघडलेला आहे, कोणतं खाणं वागणं त्याचं चुकीचं झाल्यामुळे हे झालेलं आहे, तो कोणत्या महिन्यामध्ये ती व्यक्ती जन्माला आलेली आहे, आईच्या पोटात तो केव्हा तयार झालेला आहे गर्भ, या सगळ्या गोष्टींची शहानिशा करून नंतर वैद्य मुखरोगाची ट्रीटमेंट करत असतो. तर हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे आणि ते आयुर्वेद खूप पूर्वीपासून जपलेलं आहे. निश्चितच सर, म्हणजे लक्षणानुसार आपण देखील त्याची चिकित्सा करू शकतो. तर सर, याला अनुसरून माझा एक प्रश्न आहे की या लक्षणानुसार त्याचे काही प्रकार पडले का, आणि त्याही पुढे जाऊन मला तुम्हाला असं विचारायचं आहे, मुखरोगाचा आणि व्यसनांचा काही संबंध आहे का सर? खूप जवळचा संबंध आहे. कसं आहे, सकाळी उठल्यानंतर आपल्या तोंडामध्ये गोड चवीचा कोणता टूथपेस्ट जावी का हा पहिल्यांदा माणसाने विचार करायला पाहिजे. ह्याचं कारण काय, मुखामध्ये पहिल्यांदा सकाळी उठल्यानंतर कफ असतो आणि कफाचा मधुर रस सांगितलेला आहे. तर तुम्ही कोणतीही पेस्ट वापरली तर ती गोड असते आणि लहान मुलं तर ती खातात बऱ्याच वेळा, त्यातलं फ्लोराईड पोटामध्ये जाणं हेही होत असतं. तर आयुर्वेदाने पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे, तर तुमच्या तोंडामध्ये सकाळी उठल्यानंतर तोंड धुत असताना तिखट, कडू किंवा तुरट हेच रस जायला पाहिजे. आणि त्याशिवाय इथं काही वनस्पती आणलेल्या आहेत, माझ्या मते आपण ते बघणं अत्यंत गरजेचं आहे. तर आपण त्या बघूया. प्रेक्षकांसाठी इथे काही सूचना आहे की नियमितपणे जमदग्नी सर या हिरव्या वनस्पती आणत असतात आणि त्या घरगुती वनस्पती आहेत, त्यामुळे तुम्ही कृपया जर नोट डाऊन करून ठेवलं तर ते खूपच चांगलं फायद्याचं ठरेल. तर सर, काय सांगणार त्याबद्दल की वनस्पती या अतिशय महत्वपूर्ण ठरतात? ही कुठली वनस्पती सर? आता ही सगळ्यांना माहित असलेली वनस्पती आहे आणि ती म्हणजे कडुनिंब. कडुनिंब ही जी वनस्पती आता आपण बघतोय, तर निंबस्तिक्त रसा हा शीतो लघु श्लेष्मास्त्र पित्तन होता, त्याचे गुण आहेत. तर ही कडू रसाची वनस्पती आहे, अनेक आजार घालवणारी आहे. सकाळी उठल्यानंतर कडुलिंबाच्या आता कोणत्याही अवयवाचं कार्य सुधारत असताना त्या अवयवाचं कार्य लक्षात घेऊन आयुर्वेद त्याच्याकडे बघतो. तर ह्याच्यात कसं सांगितलं आहे, दंत पवन जे आहे त्याला न बाधा येता ह्याची काडी जी आहे त्यांनी दात घासायचे आणि नंतर ती काडीचा जो कुंचा तयार झाला आहे ते हिरड्याला धक्का न लावता आणि दाताला धक्का न लावता चांगल्या पद्धतीने दात घासणं अशी प्रक्रिया आहे. तर कडू रस असल्याकारणाने तोंडाला कफ कमी होतो, कृमी जे असतात ते दाताला मरून जातात, दातांचं आरोग्य कडू रसामुळे सुधारतं आणि उत्तम पद्धतीचं दाताचं आरोग्य प्राप्त होतं. तसंच ही दुसरी जी वनस्पती आपल्या हातात दिसते आता, तर हे उंबराचं खोड आहे. ह्याच्याऐवजी रुईचं झाड सुद्धा वापरू शकतो आपण आणि त्याची फांदी वापरू शकतो. त्याच्यात चीक असला तरी तो एकदम तोंडाला उठतो असं काही होत नाही. अर्क, नग्रोध, खदिर, करंज, ककुबादिकम अशा काही वनस्पती सांगितल्या आहेत. अर्जुन नावाची वनस्पती आहे, अर्क आहे, करंज आहे. तर ह्याचा काड्यांचा उपयोग लोकांनी करायला पाहिजे. आणि टूथब्रश जो असतो तो जर आपण लक्षात घेतला तर तो दर 2 महिन्यांनी खरं बदलायला लागतो. पण आता आपले जर टूथब्रश बघितले तर ते आपली बाथरूम घासाच्या ब्रश एवढेच खराब झालेले असतात आणि ते बदलायला पाहिजे, नाही तर दातांना वेगळा त्रास होतो. निश्चितच सर, आपण जे बघतो की दैनंदिन जीवनातील हिरव्या वनस्पती एवढा चांगला फायदा होऊ शकतो. सर, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक फोन आलाय, जनार्दन यांचा फोन आलाय बुलढाण्यावरून. नमस्कार जनार्दनजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हॅलो
हॅलो जनार्दनजी, आपला हॅलो प्रश्न सर, विचारा. मी शेगावरून बोलतो. हा, बोला. नागपूर. आपला प्रश्न माझ्या विचारा. हिरड्या आहेत, माझ्या हिरड्यातून हे म्हणजे हिरड्यांचा त्रास आहे मला. चालेल चालेल. आपलं वय किती आहे? माझं वय 58. चाल 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 चाल. हा. ठीक आहे सर, या प्रश्नाचं उत्तर देतील, परंतु त्यापूर्वी वेळ झाली एकाच्या छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. हिमोफिलिया हा आजार साधारणतः मुलांमध्ये आढळतो. हा एक अनुवंशिक आजार आहे. आपलं जेव्हा आपल्याला लागतं किंवा खरचटतं तेव्हा रक्त वाहत असतं आणि आपण बघतो की 1 ते 5 मिनिटांमध्ये हे रक्त स्वतःहून वाहणं बंद होतं. हिमोफिलियामध्ये काय होतं की फॅक्टर 8 नंबरचा एक घटक कमी असतो रक्तामध्ये, त्याच्यामुळे हे रक्त वाहतच राहतं. आता हे रुग्ण कधी येतात आपल्याकडे? एक तर एकदम लहान बाळ येऊ शकतं जन्मानंतर लगेचच, जर खूप सिव्हिअर खूप जास्ती प्रमाणात हिमोफिलिया असेल तर, किंवा इतर वेळेला रुग्ण अगदी हलकीसा मार लागला असता किंवा मार लागला नसताना सुद्धा त्यांना रक्तस्राव होतो. रक्तस्राव कुठे होतो? त्वचेखाली होतो. कधी रक्ताची उलटी होते, कधी लघवीमध्ये रक्त जायला लागतं, कधी मोठ्या सांध्यांमध्ये रक्तस्राव होतो आणि कधीकधी अगदी मेंदूमध्ये सुद्धा रक्तस्राव होऊ शकतो. तर अशा रुग्णांना फॅक्टर 8 किंवा क्रायोप्रेसिपिटेट हे 2 प्रकारचे सफेद रक्त असतं, ते दिलं जातं. त्यांच्यामध्ये जो 8 नंबरचा फॅक्टर 8चा जो घटक कमी असतो तो आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. हा घटक आपण रक्तवाहिन्यांद्वारेच देऊ शकतो आणि रक्तस्राव किती आहे आणि किती प्रमाणात आहे याच्यावरनं आपण किती फॅक्टर 8 द्यायचं कॉन्सन्ट्रेट ते आपण ठरवतो. एखाद्या रुग्णाचं हिमोफिलिया म्हणून निदान झाल्यानंतर आपल्याला घरामध्ये इतर मुलांना पण हा आजार आहे का हे कधी कधी बघावं लागतं, कारण दरवेळेला त्यांना रक्तस्राव होईलच असं नाही. त्याच्यामुळे आपल्याला ब्लडचे टेस्ट करून आणि जेनेटिक्स टेस्ट करून आपल्याला हे समजतं. आणि पोटात असलेल्या बाळाला सुद्धा हा आजार आहे का हे आपल्याला बाळाच्या जन्माअगोदर समजू शकतं. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे तोंडाचे विकार आणि आयुर्वेद. सहभागी आहेत वैद्य जमदग्नी सर. प्रेक्षको, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मी तुम्हाला जी वर्ल्ड हिमोफिलिया डे विषयी माहिती सांगत होतो त्याबद्दल अजून आवर्जून सांगायचं झाल्यास, हिमोफिलिया हा मुख्यतः अनुवंशिक जनुकीय एक व्याधींचा एक गट आहे, ज्यामध्ये मानवी शरीराबाहेर जर रक्त साकण्याची जी प्रक्रिया असते किंवा रक्तस्कंदनाची जी प्रक्रिया असते ती कमी झालेली असते किंवा ती बंद झालेली असते. मुख्यतः दरवर्षी 5 ते 10 हजार जी नवजात बालक जन्माला येतात त्यामध्ये एकला हा व्याधी होत असतो. योग्य उपचाराने आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकतो. प्रेक्षको, आवर्जून मला तुम्हाला एक विनंती करायची की नियमितप्रमाणे जर तुम्ही रक्तदान केलं तर हिमोफिलिक रुग्णांचा तुम्ही जीव देखील वाचवू शकतात. सर, मगाशी कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी जो जनार्दन यांचा फोन आला होता, वय 59 आहे, हिरड्यातून रक्त वाहते, त्याबद्दल काय सांगणार सर? हिरड्या खराब झालेल्या असतील आणि हिरड्यातून रक्त येत असेल ना तर त्या आजाराला उपकुश असं म्हटलेलं आहे. आणि हिमोफिलिया असलेल्या लोकांना आता जो विषय झाला त्याच्यामध्ये ही गोष्ट घडते. जनुकीय जेव्हा विकार कोणतेही असतात तेव्हा आयुर्वेदामध्ये पाऱ्याच्या निर्गंध मूर्छना होण्याची कल्पना असते. ती जर दुर्वांच्या रसावरती किंवा वडाच्या पारंब्याच्या रसावर वापरली तर ह्या हिमोफिलियाच्या लोकांना सुद्धा चांगला परिणाम येऊ शकतो. हे थोडं विषांतर होते पण महत्त्वाचा विषय म्हणून सांगितला. आणि उपकुश किंवा दाताचा हिरड्यांचा जो आजार आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की किडनीशी संबंधित काही आजार उत्पन्न होणार असेल तर त्याचा परिणाम म्हणून हिरड्यांच्या मध्ये अशी विकृती येऊ शकते. तर त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या वृक्काची किंवा किडनीची तपासणी, किडनी प्रोफाइलिंग करून घ्यावी. आणि बऱ्याच वेळा असं होतं की हिरड्या खराब झाल्या आणि त्यातनं पू किंवा रक्त येत असेल, तोंडाला वास येत असेल तर काही दिवसानंतर कालांतराने 5-7 वर्षामध्ये वृक्काचं किडनीचं दुखणं येऊ शकतं, क्रॉनिक रिनियल फेल्युअर सारखं. तर त्यांना लेड पॉइझनिंग किंवा मर्क्युरी पॉइझनिंग किंवा फॉस्फरस पॉइझनिंग असं होत नाही ना हे बघावं त्यांनी वेगवेगळ्या मार्गातून. आणि दुसरं महत्त्वाचं असं बघायला पाहिजे की किडनी किंवा वृक्काची उत्पत्ती आयुर्वेदाने सांगितल्याची प्रसादरूप कफ आणि प्रसादरूप रक्त आणि मेदातून सांगितलेली आहे. तर ह्या हिरड्या ज्या आहेत त्या सुद्धा अशा रक्ताच्या सारूप भागातून उत्पन्न होत असतात. तर हिरड्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मी इथं काही वनस्पती आणलेल्या आहेत. त्या हिरव्या वनस्पती आपण बघूया, म्हणजे त्यांना त्याचा घरच्या घरी फायदा करून घ्या. प्रेक्षको, नियमितपणे सर इथे हिरव्या वनस्पती आणत असतात आणि घरगुती वनस्पती आहेत ते तुम्हाला घरी देखील जमू शकेल. त्याचा कूट करून किंवा त्याचा रस काढून त्याचा चांगला फायदा आपल्या रुग्णांना होऊ शकतो. तो कसा सर? या वनस्पतीबद्दल काय सांगणार सर? इथं 2 वनस्पती आहेत. उजव्या हातात माझी ही जी वनस्पती आता हलताना दिसते ती जांभूळ आहे, जांभळाचं झाड आहे. आता त्याला फळं यायला सुरुवात झालेली असते. आणि दुसरं जे आहे ते वडाचं झाड आहे.
तर ह्या वडाची काडी किंवा जांभळाची काडी जी आहे त्यांनी दात घासायला सुरुवात करायला पाहिजे, की त्याची पावडर तयार करायची 80 नंबरच्या चाळणीतून चूर्ण करून. आणि ते जर दाताला हिरड्यांना लावायला त्यांनी सुरुवात केली तर त्यांचा हिरड्यांचा त्रास हा कमी होऊ शकतो. तसंच त्यांना इतर स्कर्वी वगैरे सारखा आजार नाही आहे ना, हे सुद्धा त्यांनी जवळच्या डॉक्टरकडे जाऊन तपासून घ्यावं. आणि त्याच्यावरून खाणं पिणं वागणं आहे त्याच्यामध्ये तिखट आंबट खारट पदार्थ हे कमी करावे. वडाचा चीक जो आहे तो जर रोज त्यांनी बत्ताशावरती खाल्ला 21 दिवस पोटामध्ये तर हिरड्यातून रक्त येणं हे कमी होऊ शकतं. दुर्वांचा रस सुद्धा त्यांनी पोटामध्ये घ्यावा, साधारण 1 ते 2 चमचे एवढ्या प्रमाणामध्ये दुपारी आणि रात्रीच्या वेळेला, तर हिरड्यातून रक्त येण्याचा त्यांचा त्रास कमी होऊ शकतो. ह्याच्याबरोबर च्यवनप्राशसारखं औषध सकाळी उठल्यानंतर त्यांनी खावं. आणि ह्याच्याबरोबर एक महत्त्वाचा भाग मी तुम्हाला सांगू इच्छितो, आणि तो असा की दातांचं आरोग्य जे आहे ना ते आपण हाडांशी संबंधित किंवा कॅल्शियमशी संबंधित धरतो, पण आयुर्वेदाचा विचार खूप वेगळा आहे. तो सांगणे तो खूप गरजेचा आहे आणि लोकांनी तो ऐकून घ्यायला पाहिजे की चरक संहिता नावाचं जी संहिता आहे त्यामध्ये विमासना अध्याय 8 म्हणून एक अध्याय आहे, आणि त्याच्यामध्ये दात कुणाचे चांगले असतात, त्याच्यामध्ये शुक्रसार माणसाचे दात चांगले असतात. शुक्रसाराची पटकन समोर येणारी व्यक्ती जर सांगायची झाली तर विवेकानंद, तर त्यांचा चेहरा आणि ते जे आहे ना ते त्यांच्या दातातूनही प्रगट होत असतं. तर ज्यांचे दात चांगले त्यांचं शुक्र चांगलं, आणि ज्यांचं शुक्र चांगलं त्यांचे दात चांगले. त्यामुळे मैथून कर्माच्या संबंधित काही वाईट गोष्टी घडत असतील किंवा अतिव्यवाय घडत असेल आयुर्वेदानुसार, किंवा तिखट आंबट खारट खूप खाल्लं जात असेल, तर या सगळ्याचा परिणाम दातांच्यावरती येत असतो. दात जर पुढे असतील तर ते मागं घेण्याचं एक ऑपरेशन डॉक्टर लोक करत असतात, आणि त्या क्लिप्स काढल्यानंतर बऱ्याच लोकांचे दात पुन्हा जे आहेत ना ते पहिल्यासारखे होतात. त्याचं कारण काय, शुक्रातला दोष असतो. तर अशा वेळेस शुक्र पचन करणारी काही औषधं आयुर्वेद देतो, आणि ती जर दिली तर ते दात आतल्या आतच राहू शकतात. तर हा वेगळा विचार लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. फक्त कॅल्शियम हा विचार त्याच्यामध्ये राबून चालणार नाही. निश्चितच सर, की दैनंदिन जीवनाच्या वनस्पतींकडून चांगला फायदा होऊ शकतो. सर, याला अनुसरून मला एक प्रश्न होता की दंतमूल तसेच जिव्हा असेल किंवा तालू असेल, गल असेल, यांचा जो मुखाशी असलेला संबंध आहे तो आयुर्वेदाने कसा वर्णन केलाय सर? कसं होतं, आता टॉन्सिल्स काढण्याची एक प्रक्रिया किंवा आयडिनॉइड्स काढायची प्रक्रिया एक आधुनिक शास्त्रांच्या तर्फे केली जाते. त्यांच्या शास्त्रानुसार ते बरोबर आहे. किंवा सर्जन म्हटलं की त्याला बऱ्याचशा ज्या गोष्टी माणसाच्या शरीरातनं काढल्या की माणूस मरत नाही अशा बऱ्याच वेळेला त्या पटकन काढल्या जातात. तर ॲडिनॉइड्स आहे त्या वयाच्या 12 वर्षानंतर हळूहळू नाकाच्या आत जे असतात त्या हळूहळू कमी होत असतात आणि मोठं झाल्यानंतर जवळजवळ निश्चेष होतात. परंतु टॉन्सिलसारखा पदार्थ जो आहे तो कसा आहे तुम्ही लक्षात घ्या की वेशीवरचं सैन्य काढल्यानंतर जशी गावाची अवस्था होईल ना तसं जर टॉन्सिल्स काढले तर शरीराची अवस्था होणार आहे. त्यामुळे जे काय आपण खातोय चुकीचं त्याचा अटकाव करण्यासाठी टॉन्सिल्स बसलेले आहेत. आणि टॉन्सिल्स हे शरीरामध्ये असताना बऱ्याच चांगल्या पद्धतीचे अँटीबॉडीज तयार करतात आधुनिक शास्त्रच म्हणतं, किंवा लिम्फोसाइट्स त्याच्यामध्ये तयार होतात असं त्यांचं शास्त्र म्हणतं. तर इतकी चांगली गोष्ट कापावी का असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे काय टॉन्सिल्स अँड अपेंडिक्स ब्रेड्स अँड बटर्स ऑफ सर्जन असं म्हटलं जातं ना, ते तेवढ्यासाठी म्हटलं जातं. गमतीचा भाग आहे, काही वेळेला ते काढायला लागतं ही कबूल आहे, परंतु शक्यतो ते वाचवता येईल काय हे बघणं गरजेचं असतं. तर त्यासाठी गुळण्यांचा साधा वापर, हळद, मीठ आणि गरम पाणी ह्याचा जरी गुळण्या केल्या तरी आपल्या मुखातल्या टॉन्सिल्स जे आहेत त्या कमी होऊ शकतात. आणि पोटात त्रिभुवन कीर्तीसारखं औषध किंवा शृंगभस्म जर घेतलं तर उत्तम पद्धतीने आपल्या टॉन्सिल्स फायदा होऊ शकतो. सर, कार्यक्रमात पुढे जाण्यापुढे आपला फोन आलाय, साहेबराव यांचा फोन आलाय नांदेडवरून. नमस्कार साहेबरावजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो हॅलो, नमस्कार. हा हॅलो सर. हा बोला, सलग प्रश्न विचारा. हा सर, माझ्या जिभेला बदी वगैरे 2-4 मिनिट झाले, थोडंसं अल्सर आलेलं आहे. हा हा हा, कधीपासून? 4 मिनिट झाले सर. हा हा, चाल ठीक आहे सर. त्यांच्या जिभेला वरती अल्सर आलेत किंवा तालूला अल्सर आलेत, त्याबद्दल काय सांगा? ताळूला आहेत का जिभेला हे बघायला पाहिजे. आणि अल्सर एका दुसरा आहे का खूप आहेत, केव्हापासून आहेत, त्याचा रंग कसा आहे, या सगळ्या गोष्टी काउंट होतात. त्यांचं वय किती आहे आणि त्याच्याबरोबर व्यसनं कोणती आहेत हे सुद्धा खूप महत्वाचं आहे लक्षात घेणं. पण तीक्ष्ण उष्ण पदार्थ खाणं त्यांनी कमी करावं. रोज गुळण्या कराव्यात. त्रिफळा चूर्ण किंवा अविपत्य चूर्णासारखं चूर्ण पोटामध्ये घेऊन त्यांनी कोठा साफ ठेवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. प्रवाळ पंचामृत म्हणून काही गोळ्या मिळतात, त्या दुधावरती घेणं हे गरजेचं आहे. किंवा कामदुधा नावाची जी गोळी आहे ती सुद्धा ते पोटात घेऊ शकतात. पण आधी जे तो आजार आहे त्याची शहानिशा व्हायला पाहिजे. नुसतं तोंड आहे का इतर काही आहे हे बघणं खूप गरजेचं आहे, आणि तो उपचार त्यांनी करायला पाहिजे. आणि त्याच्या बरोबरीनं एक सुवर्ण सूचकर नावाची गोळी आहे, ती जर त्यांनी पोटामध्ये घेतली दुपारी साधारण 2 वाजता आणि रात्री साधारण 8च्या दरम्यान, तर त्यांना खूप चांगल्या पद्धतीचा फायदा त्याच्यामध्ये होऊ शकतो. त्याच्यासाठी एक वनस्पती आहे ती माझ्या मते मी आता इथं निश्चित सर आपण दाखवू शकतो सर की रोजच्या सवयी जर आपण बदलवल्या तर त्याचा फायदा कसा होऊ शकतो. मग ती व्यसन असो किंवा इतर कुठलीही कारण असो, त्यासाठी सरांनी आज इथे काहीतरी वनस्पती आणल्या आपल्याला दाखवण्यासाठी. सर, कुठली वनस्पती येतील त्याबद्दल काय सांगणार सर? तर ही समोर आता जी वनस्पती दिसतीये ही जाईची वेल आहे, आणि त्याच्याजवळ हे जे दुसरं वाटीमध्ये औषध दिसतंय ते म्हणजे मायफळ म्हणून आहे. मायाफळ असं त्याला म्हणतात.
तर हे मायफळ जे आहे अतिशय तुरट असतं आणि ही जाईची जी पानं आहेत ती कडू तुरटसर अशा पद्धतीची असतात. तर ही जाईची पानं त्यांनी रोज जर चावून चघळून थुंकून दिली ना तर त्यांचा तोंडातला अल्सर जो आहे तो अक्षरशः 2 ते 3 दिवसात कमी होऊ शकतो. आणि हे मायफळ जे आहे त्याचं चूर्ण करून त्यांनी दात घासणं, हिरड्याला लावणं, टाळूला लावणं, जिभेच्या खाली लावणं, गालाला आतनं लावणं असं जर केलं तर त्यांच्या तोंडातले अनेक अल्सर जे असतात ते उत्तम पद्धतीने कमी येतात. ह्याचा दुसरा एक भाग असा तो की आपल्या शरीरामध्ये फूड पॉइझनिंग झाल्यानंतर वेगवेगळी लक्षणं बऱ्याच वेळा येतात आणि त्यात दात एकदा खराब झाले की पुन्हा दुरुस्त होत नाही, एस्पेशली वय 40च्या पुढे गेल्यानंतर. तर अशा वेळेला ही मायफळ आणि ही जाईची पानं जी आहेत ती अत्यंत उत्कृष्ट काम करतात. त्या जाईच्या पानाचा दुसरा असा एक उपयोग आहे की शरीरातले पित्ताचे आजार त्यांनी कमी होतातच. कोठाही साफ व्हायला लागतो जर पोटामध्ये आपण ते चूर्ण घेतलं तर. पण त्यांनी दुःस्वप्न विनाश म्हणजे वाईट स्वप्न पडण्याची जी परंपरा आहे ना की ज्याचा निसंशयपणे संबंध आपल्या तोंडाशी आहे आणि दाताशी म्हणजे रुचकास्थीशी आहे, कारण ते जलमहाभूतातून उत्पन्न होतं आणि मनाचा आणि जलाचा जवळचा संबंध आहे, त्यामुळे मनावरती त्याचा चांगला परिणाम येतो. तर हे खूप उत्कृष्ट वनस्पती आहे, अतिशय साधी दिसणारी. निश्चितच की दिनचर्यातली असलेली वनस्पतींचा किती चांगला फायदा होत असतो. सर मगाशी आपला सवयींचा विषय चालू होता, तर सवयींमध्ये सर व्यसनांचा देखील संबंध येत असतो. तसं सिगरेट असेल, मिश्री असेल किंवा इतर गोष्टी असतील तर या सोडवायच्या कशा, त्याबद्दल काय दिनचर्यातला प्रश्न आहे हा. कसं होतं लोक ॲब्रप्टली ह्या गोष्टी सोडतात, एकदम सोडून देतात आणि त्यात त्यांना त्रास होतो आणि व्यसन सुटत तर नाही किंवा त्रासदायक होतं. तुम्ही असं लक्षात घ्या की बरेच लोक दारू पित असतात, सिगारेट ओढत असतात आणि 20 वर्षच त्यांनी दारू वगैरे सोडलेली असते आणि तरी सुद्धा काय होतं 60व्या वर्षी त्यांना लिव्हरचा आजार उत्पन्न होतो असं लक्षात येतं. तर हे असं का होतं याचं उत्तर आयुर्वेदाने दिलेलं आहे. आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की कोणतीही चांगली गोष्ट आणि वाईट गोष्ट लोक तुम्ही जर करायची असेल किंवा सोडायची असेल तर आयुर्वेदाने एक नियम सांगितलेला आहे, पादेना पथ्यम अभ्यस्तम पाद पादेन वातेजेत. म्हणजे तुम्हाला दारू सोडायची असेल आणि 4 ग्लास तुम्ही दारू घेत असाल तर ते 3 ग्लास दारू आणि 1 ग्लास दूध प्यायला पाहिजे तुम्ही आणि हळूहळू दुधाचं प्रमाण वाढवून दारूचं प्रमाण कमी करायला पाहिजे. असं जर झालं नाही आणि तुम्ही एकदम 4 ग्लासचे सोडून दिलात आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मर्दुमकी दाखवली की मी कसं व्यसन सोडलं, इतके दिवस माझ्या अंगामध्ये जी रग होती ती अशीही मी दाखवू शकतो, तर ह्या भ्रमात तुम्ही राहू नका. तिन्ही सांधा झाल्या की ज्यावेळी तुम्ही दारू पित असता त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये स्वनिर्मित दारू तयार करण्याचा कारखाना सुरू होतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. जे पिंडी ते ब्रह्मांडी किंवा पुरुषोत्तम लोकसंहिता असा एक सिद्धांत आहे. त्यामुळे शरीराला लागणारी दारूची जी अल्प गरज आहे ती शरीर दारू तयार करून भागवत असतं आणि म्हणून तुम्ही 20 वर्ष दारू सोडल्यानंतर सुद्धा काविळीला किंवा लिव्हरच्या आजाराला बळी पडू शकता. तर तुम्ही हे आयुर्वेदाचा आवाज ऐका, जवळच्या वैद्याकडे जा, जे कोणतं व्यसन असेल ते तुम्ही लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने ते हळूहळू कमी करा, एकदम सोडू नका. कोणती चांगली आणि वाईट गोष्ट ह्याच पद्धतीने करायची असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. बरोबर. म्हणजे मनाची जर एकाग्रता असेल तर आपण कुठलेही व्यसने सोडू शकतो, हे सरांवरून आपल्याला कळलंय. सर कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपल्याला फोन आलाय, संतोष यांचा फोन आलाय रायगडवरून. नमस्कार संतोषजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हॅलो, बोला, सलग प्रश्न विचारा. सर मी रायगड पालीवरून बोलतोय. हा बोला, आपला प्रश्न विचारा. जरा माझे गरम पदार्थ जर खाल्ले ना, हा हा गरम पदार्थ जर खाल्ले ना, हा हा पुढे बोला. तर जर त्वचातली आतली जी त्वचा आहे ना, हा हा ती निघते. चाल 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 अजून काही इतर आजार? चालेल, ठीक आहे सर. की त्यांनी जे सांगितलंय की काही गरम पदार्थ खाल्ल्यानंतर त्यांची तोंडाची आतली त्वचा जळते आणि सालपट निघते, त्याबद्दल काय सांगणार? कसं आहे, आपण आईच्या पोटात तयार होत असताना 3 जर्मिनल लेयर्स धरले आहेत, एंडोडर्मा, एक्टोडर्मा आणि मेझोडर्मा. तर त्यातला एक्टोडर्म जो आहे ना त्याचा काही जो मुखापासूनचा एक वीधभरचा भाग जो आहे तो आणि शौचाच्या मार्गापासून तसाच वरचा जो भाग आहे तो एक्टोडर्म नावाच्या अवयवापासून बनलेला असतो, त्या लेअरपासून बनलेला असतो. त्यामुळे तोंडाचं आरोग्य लक्षात घेत असताना आपल्या त्वचेचं आरोग्य लक्षात घेणं हे खूप गरजेचं आहे. तर त्यांनी काय करावं, आवळकाठी चूर्ण किंवा आवळ्याची पावडर असते ती खोबऱ्याच्या तेलात किंवा तिळाच्या तेलात घालून कढवावी आणि ते संपूर्ण अंगाला त्यांनी लावायला सुरुवात करावी. प्रत्येकाला असं नसतं की मुखामध्ये आजार आहे म्हणजे तोंडावरतीच औषध करायला पाहिजे. तर संपूर्ण अंगाला जर ते तेल लावलं गेलं रोजच्या रोज त्यांच्याकडनं, अभ्यंग जर रोजच्या रोज केले गेलं तर मुखातला त्यांचा हा त्रास कमी होऊ शकतो. दुसरं असं की त्वचेला जसा त्वचारोग होतो तसं मुखामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे पॅनसचे आजार किंवा इतरही आजार जे आहेत ते उत्पन्न होत असतात आणि त्याचा त्वचारोगासारखाच विचार करायला लागतो. तर त्वचारोगामध्ये असं आहे की आपल्याला पंचक्रमाचा वापर करून घ्यायला लागतो. वमन आहे त्यांनी कफाची ट्रीटमेंट होते, विरेचनाने पित्ताची ट्रीटमेंट होते, रक्तमोक्षण जो आहे त्यांनी सुद्धा पित्ताची ट्रीटमेंट होते, नस्य केल्यानंतर मुखाच्या वेगवेगळ्या आजारांच्यासाठी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने उपशय किंवा आजार बरा होऊ शकतो. तर ह्या अनुराधाने त्यांनी ह्या गोष्टी समजावून घ्याव्यात. त्यांच्यासाठी खूप उत्तम औषध मी सांगतो ते म्हणजे महामंजिष्ठादी काढा आणि खदिरारिष्ट हे 200 ml एकत्र करायचं आणि ते दोन्ही जेवणाच्या नंतर 2-2 चमचे त्यांनी घ्यावं. आता त्यात अल्कोहोल असल्याकारणाने त्याच्यामध्ये पाणी हे जास्ती घालावं त्यांनी आणि ते त्यांनी घ्यायला सुरुवात
करायला पाहिजे. तिखट आंबट खारट पदार्थ जे आहेत ते कमी ठेवावे. भाकरी पोळी मूग तूर आमटी आणि एखादी फळभाजी असं फिकं जेवण त्यांनी घ्यावं, तर त्यांचा हा त्रास कमी होऊ शकतो. आणि इतर सांगितलेल्या आत्ताचे कार्यक्रमातले जे उपचार आहेत ते त्यांनी करायला पाहिजे. निश्चितच लाईफस्टाईल बदलणं आणि सात्विक आहार घेणं हे किती महत्त्वपूर्ण ठरत असतं, त्याबद्दल सरांनी आपल्याला सांगितलं. सर, पुढचा माझा प्रश्न आहे की नाकाचं हाड वाढतं ही नेहमी समस्या आहे, त्याचा आणि मुखरोगाचा काही संबंध आहे का सर? खूप जवळचा संबंध असतो. तो जरासा म्हणजे बादरायणी संबंध लोकांना वाटेल, परंतु महत्त्वाचा भाग कसा आहे लक्षात घ्या. नाकाच्या ठिकाणी जो मळ उत्पन्न होतो ना त्याला सिंघाणक असं म्हणतात. शेंबडाला जे नाव आहे ते हे आहे संस्कृतमध्ये. तर तो जो उत्पन्न होणारा भाग आहे तो मांसाचं पचन होत असताना, म्हणजे रक्तातून जेव्हा मांस तयार होतं त्याचा बाय प्रॉडक्ट म्हणून नाकातला मळ असतो. आणि ही प्रक्रिया पोटामध्ये यकृताच्या ठिकाणी आयुर्वेदानुसार चाललेली असते. कारण नाकात सर्दी आहे, शिंका फार येतात, दम लागतो, पोस्ट नेझल ड्रीप म्हणजे मागच्या बाजूला कफ पडतो, अशा बऱ्याच तक्रारी असतात आणि लोक फक्त नाकारती औषध देत बसतात आणि त्याचा उपयोग होत नाही. याचं कारण काय, यकृतामध्ये दोष असतो. तर अशा वेळेला यकृताचं काम चांगलं सुधारणाऱ्या आरोग्यवर्धिनीसारखं औषध किंवा श्वास चिंतावणीसारखं औषध द्यायला पाहिजे. तर हे नाकातलं वाढलेलं हाड जे आहे ते हळूहळू कमी यायला लागतं. कोंबडनकी आणि हळकुंड जे आहे ते नाकारती जर उगाळून जरी लावलं ना तरी नाकाच्या हाडाचा त्रास जो आहे तो कमी होऊ शकतो. आणि तोंडावटे आपण जे अन्न खातो ते रक्त चांगलं करणारं, मांस चांगलं करणारं जर घेतलं तरी नाकाच्या हाडाचा परिणाम जो आहे तो उत्तम पद्धतीने कमी होतो आणि तोंड उघडं राहण्याची प्रक्रिया घडत नाही. लहान मुलं घोतात त्यावेळेला ॲडिनॉइड्स वाढलेले असतात किंवा त्यांच्या नाकाचं हाड वाढलेलं असतं. आणि बऱ्याच वेळा असं होतं की वय वाढत असताना नाकाच्या हाडाचा वाढण्याचा रेट हा इतर हाडांच्या पेक्षा जर जास्ती असेल तरी सुद्धा नाक जे आहे ते अशा पद्धतीने होऊ शकतं. बुक्की लागणं, मार लागणं, चेंडू लागणं ही त्याची कारणं असतात. पण त्याचा निसंशय परिणाम जो आहे तो मुखावरती येत असतो आणि मुखातून आपण काय पोटामध्ये ढकलतोय त्याचा परिणाम सुद्धा नाकावरती येत असतो. निश्चितच सर. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की मुखरोगामध्ये दिनचर्या कशी असावी सर? त्याच्यात आयुर्वेदाबद्दल काही वर्णन केलेलं आहे का? हां, खूप छान प्रश्न आहे हा. कारण काय होतं, आजार उत्पन्न होऊ नये ह्याच्यासाठी आणि माणसाने प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर जे म्हणतो ना त्या हिशोबाने. तर तुम्ही सगळ्यांनी असं एक लक्षात घ्या की नाकाचं आरोग्य, तोंडाचं आरोग्य, डोळ्याचं आरोग्य ह्या सगळ्या एकमेकाशी संबंधित घटना नाहीत. तर पालथं न झोपणं हा जो प्रकार सांगितला त्याच्याबरोबर अति पाणी पिणं, अत्यंबुपान हे नाकाच्या आजाराचं महत्त्वाचं कारण सांगितलेलं आहे. आणि नाकामध्ये जर सिंगाणक किंवा शेंबूड जास्ती वाढला तर त्याचा परिणाम तुमच्या तोंडावरती येत असतो. त्यामुळे पाणी माफक प्यायला सांगितलेलं आहे आयुर्वेदाने. तहान लागली तर पाणी प्यावी, भूक लागली तर अन्न खावं अशी प्रक्रिया आहे. पहाटेच्या वेळेला लवकर उठणं, प्राणायाम करणं, काही सूर्यनमस्कारासारखे व्यायाम करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या करणं गरजेचं आहे. अंगाला संपूर्ण रोजच्या रोज तिळाचं तेल लावणं हे खूप गरजेचं आहे. नंतर उठणं लावून अंगाला आंघोळ करणं हे खूप गरजेचं आहे. खाण्यामध्ये ऋतूनुसार खाणं हे व्हायला पाहिजे. हितंभूक, मितंभूक आणि अशाकंभूक असं आयुर्वेदाचं सूत्र आहे. त्या हिशोबाने खाणं पिणं वागणं हे जर ठेवलं तर मुखाचे नव्हे इतर कोणत्याही गोष्टींचे आजार तुम्हाला होणार नाही. निश्चितच दिनचर्याचं व्यवस्थित असेल तर त्याचा चांगला फायदा रुग्णांना होऊ शकतो. आता वेळ झाली आजच्या आरोग्य सल्ल्याची. आजचा आरोग्य सल्ला हा आमचा मुखरोगाशी संबंधित असलेल्या गोष्टींशी निगडीत आहे. बघूया आजचा आरोग्य सल्ला काय आहे ते. खदीर चूर्ण, मायफळ, बकुळ चूर्ण यांनी दात घासल्यावर दात हलणे, दातांच्या मुळाच्या वेदना, हिरड्यातून रक्त येणे थांबते. मुखरोगाच्या व्यक्तीने पालथे झोपू नये, त्यामुळे आतड्यावर दाब पडून कफाची वाढ होऊन मुखरोगाची वाढ होत असते. तिळाचे तेल कोमट करून 5 मिनिटे तोंडात धरल्याने दात, टाळू, हिरडा, ओठ, जीभ यांचे आरोग्य सुधारते. कडुनिंबाची काडी सकाळी दाताने चावावी व त्याच काडीने दात व हिरड्या घासाव्यात, त्यामुळे दात किडत नाहीत, लाला ग्रंथीचे आजार होत नाही व दातदुखी देखील थांबते. तसेच आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला जाणून घ्यायची इच्छा असेल. तसेच ज्या डॉक्टरना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रम प्रायोजित कार्यक्रम करायचा आहे तर कृपया त्यांनी आमचा पत्ता नोंदवून घ्यावा. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल ID आहे hellodoctor@gmail.com. सर, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी मला एक विचारायचं सर, मुखरोगाचा आणि आहाराचा काही संबंध आहे का सर? थोडक्यात काय सांगा. हां, खूप जवळचा संबंध आहे की कफकारक आहार जास्ती घेणं किंवा चिकट पदार्थ खूप खाणं, चॉकलेट वगैरे सारखे व्यसनं खूप मोठ्या प्रमाणात असणं, ड्रिंक्स घेणं, सिगारेट ओढणं या व्यसनांचाही संबंध आहे. त्याच्याबरोबरीनं दुपारच्या वेळेला झोपायची लोकांना सवय असते, रोज दही खायची सवय असते. शुक्र खराब करणारे जे क्षार जे सांगितले आयुर्वेदाने ते जास्ती घेणं, व्यायाम अति करणं या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून शरीरात वात वाढत असतो आणि हाडं जर बारीक झाली किंवा कमी झाली तर वात वाढत असतो. हे आयुर्वेदाने सांगितलेलं सूत्र आहे आणि त्याच्यानुसार मग मुखाशी संबंधित आजार उत्पन्न होऊ शकतात. कॅन्सरसारखा आजार सुद्धा जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने आयुर्वेदाच्या तोंडाच्या मुखरोग अध्यायामध्ये सांगितलेला आहे आणि त्याचं निदान आयुर्वेदानुसार कॅन्सर असं असत नाही आणि त्यामुळे साध्यासाध्य बदलतं. तोंडातले आजारासाठीचं एक वेगळं शास्त्र जे आहे ते शालाक्य तंत्र या नावाने आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. टॉन्सिलचाही विचार त्याच पद्धतीने आपण करत असतो आणि 90 नाही 95% टॉन्सिल
टॉन्सिल जे आहे त्या औषधाने बरे होऊ शकतात. लोकनाथ रस नावाचं एक औषध आहे आणि गंधक दुर्ती या 2 गोष्टी जर वापरल्या तर टॉन्सिल सुद्धा उत्तम पद्धतीने कमी करता येईल. निश्चितच सर जसं आयुर्वेदामध्ये आहाराचं महत्व दिलंय तर त्या प्रकारे सर आहारासोबत जी औषध चिकित्सा लागते तर मुखरोगामध्ये नेमकी कोणती औषध चिकित्सा करावी? इरिमेजादी तेल म्हणून एक तेल आहे, ते बोटावरती घेऊन जर हिरड्यांना रोज मसाज केले तर तिथली व्हॅस्क्युलॅरिटी वाढते आणि दातांचं आरोग्य जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने सुधारतं. खदिरारिष्ट नावाचं औषध आहे, ते पोटात घेता येतं. या खदिरादी गुटी म्हणून आहे, त्यांनी जवळजवळ मुखाच्या संबंधातले 90% आजार जे आहेत ते कमी होऊ शकत असतात. ह्याच्याबरोबर पोटामध्ये एक प्रवाळ पंचामृत नावाचं औषध आहे किंवा शृंगभस्म आहे, ते पोटामध्ये जर घेतलं तर त्याचा निश्चित फायदा होतो. आणि ह्याच्या बरोबरीनं तिक्त क्षीर बस्ती नावाचा एक प्रकार आहे आयुर्वेदामध्ये, कडू वनस्पतींच्या दुधाचा एनिमा देणं आणि त्याचा परिणाम म्हणून हाडांशी संबंधित, दातांशी संबंधित, नखाशी संबंधित आणि केसांशी संबंधित आरोग्य सुधारतं आणि म्हणून तोंडाचं आरोग्य जे आहे ते उत्तम पद्धतीने सुधारतं. बरोबर सर जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल सर, थोडक्यात सांगा. कसं आहे, मुखाच्या संबंधाने आपण अनेक रचना आत्ता बघितल्या, तर ह्या सगळ्या जर तुम्ही लक्षात घेतल्या तर दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या, माफक व्यायाम जो आहे तो, खाण्यापिण्यावरती कंट्रोल आणि जेवण जे आहे ते 4 घास कमी खाणं, हे जरी केलं गेलं तर उत्तम पद्धतीने तुमच्या मुखाचं आरोग्य राहू शकतं. त्याच्यावर पंचकर्माचा वापर करून घ्यायला पाहिजे. निश्चितच सर आज मला इथे योग रत्नाकरांच्या आयुर्वेदातल्या काही ओळी आठवल्या. ओष्टोच दंत मुलानी दंत जिव्हाच तालूच गलोगलादी सकलम सप्तांग मलमुच्यते. जे ओठ, तालू, जिव्हा, गाल तसेच दाल यांच्या 7 एकत्र करण्याने मुखाची निर्मिती होत असते व त्यातून निर्माण होणाऱ्या व्याधीत जर आयुर्वेदापासून निर्माण झालेली चिकित्सा केल्यास तर त्याचे चांगला फायदा रुग्णांना होऊ शकतो, चांगली संजीवनी सापडू शकते. सर आज आपण इथे आल्यात, आमच्या प्रेक्षकांना इतकी सुंदर माहिती दिली त्याबद्दल माझ्या व माझ्या दूरदर्शनच्या संपूर्ण टीमतर्फे आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. नमस्कार.